नैवेद्य झाला की त्या दोन्ही पोरींचा डान्स होईल आणि त्याच्यानंतर या भारत पाकिस्तान मध्ये इंग्रजी बोलण्याची स्पर्धा. हो नाही नाही नाही, विंगरी स्पर्धा ही संध्याकाळची आरती झाल्यानंतर होती. हा हो, मला सुद्धा थोडा अभ्यासाला वेळ वगैरे पाहिजे. आणि मला पण ह्या काय अभ्यास करतात ते बघायला वेळ पाहिजे अजून. ओ तात्या, माझी कॉफी करायची नाही. ठीक आहे, मग मी तुमचा चहा करतो. पण मी काय म्हणतो तात्या, तुमचा जेवढा अभ्यास झाला असेल तेवढ्यावर होऊन जाऊ दे ना सुरू. काय कधी कधी अति अभ्यास केल्याने विसरायला होता. नाही, संध्याकाळ म्हणजे संध्याकाळ. मला तर संध्याकाळ झाल्याशिवाय विंगरीची बोलता पण येत नाही. ठीक आहे, संध्याकाळ तर संध्याकाळ. आत्ता फक्त नृत्याचा कार्यक्रम होऊ द्यात, त्यानंतर कडकडून भूक लागेल, मग जेवूयात. वाटलं तर मोदक खाण्याची स्पर्धा करूयात काय. पण आधी नाच. उगाचच ते नाच नाच म्हणत कशाला उगाच त्यांना सगळ्यांना जबरदस्ती करताय, भरीस घालताय त्या पोरींना. त्यांना नसेल नाचायचं तर नको नाचू दे ना. त्यांना वाटलं तर नाचतील, नाही वाटलं तर नाही नाचणार. हे बघ आई, तू काहीही म्हण, पण आज माझी बायको नाचणार म्हणजे नाचणार, आणि तेही फक्त माझ्यासाठी. माझी आनंदी नाही ना म्हणणारे अजिबात. अरे प्रसाद, कशाला उगाचच, त्या वृंदाची परीक्षा आहे ना रे. हो चिरंजीव, माझी पण विंगरीची परीक्षा आहे. तेव्हा आनंदीला म्हणावं नाचू नको म्हणून. हा मला सांग, तू खरंच नाचणार आहेस का? हा, आई नाही, खरं तर मला अभ्यास आहे ना. शाब्बास. तू जर नाचली नाहीस ना तर मी तुला 2 मोदक जास्तीचे देईन खायला. आणि तू जर आज नाचलीस ना तर माझ्याकडून 4 मोदक. हो, कशाला उगाच विषय वाढवताय? अगं फक्त अर्ध्या तासाचा प्रश्न आहे, नंतर अभ्यासाला बस. आता सगळेच इतका आग्रह करतायत म्हटल्यावर नाही कसं म्हणणार. ठीक आहे, मी तयारी करतो. हो, पटकन आवरा तुम्ही. चल प्रसादाचं ताट घे. किती सुंदर दिसताय तुम्ही. फक्त सुंदरच दिसते, झाक नाही दिसत आहे. नाही, झाकमण दिसताय. नाही आनंदीताई, खरं तर तुम्ही झाक आहात. तुमचा स्वभाव झाक आहे. नाही हो, मला कधी कधी फार राग येतो. तुम्ही खऱ्या अर्थाने झाक आहात. तुम्ही किती झाक आहात हे कळेलच आपल्याला नाचताना. खरं सांगू, माझी इच्छा आहे की तिथे पण तुम्ही जिंकावा. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही जिंकावं. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय. अहो, या सगळ्यांनी स्पर्धा लावली, आपण फक्त नाचूयात आपल्या आनंदासाठी. हे खरंय. चला जाऊयात. होत नाही. ग्रंथगीताय ग्रंथगेयाय ग्रंथान्तरात्मने गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे गेयचरिताय गायकवराय गन्धर्वप्रियकृते गायकाधीन विग्रहाय गङ्गाजलप्रणयवते प्रणयाय गौरी प्रवणाय गौरभावाय धीमहि गो सहस्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि गुणातीताय गुणाधी
वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि मस्त मस्त अप्रतिम अप्रतिम. म्हणजे आनंदी, तू तर छानच डान्स करतेस, लहानपणापासून तू डान्सर आहेस. पण वृंदा, तू इतकी छान डान्स करतेस, माहितीच नव्हतं आम्हाला कोणाला. हो, मीही तेच म्हणणार होते. वृंदाचे तुम्ही किती शिकलेल्या मुलीसारखं नाचता. नाही पण आनंदीताई, तरीही तुम्ही सुपिरियर आहात. हे बघा, तुमच्या दोघींचाही डान्स खूप चांगला झाला. म्हणजे तुमच्या दोघींमध्ये कोण सुपिरियर आहे हे ठरवताच येणार. नाही, मुळात तुलनाच नको. दोघीही 52 कशी सोन्यासारख्या नाचल्या. अगदी बरोबर आहे तुमचं. पण मी काय म्हणतो, आमच्या अबुधाबीत ना जेव्हा सामना टाय होतो ना, मायलं या अबुधाबी आहे कुठं? म्हणजे इकडे जे होतं ते तिथं ऑलरेडी झालेलं असतं. अबुधाबीचं मला माहित नाही, पण दोघींनी सुद्धा खूप छान डान्स केला. मी काय म्हणते, या वर्षी गणपती खऱ्या अर्थाने प्रसन्न झाले. हो ना. आई, तुला नाही आवडला डान्स? अगं आई, हा तुला डान्स नाही आवडला का? अगं बाई, झाला. हो. अभ्यासाच्या नादात मी पाहिलंच नाही. शर्मिष्ठा, चल अगं, बाकीचा अभ्यास करायचा आपल्याला. चल चल चल. मला पण अभ्यासाचं बघायला पाहिजे. तिच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही दोघीही फर्स्ट क्लास नाचलेला आहात. पुन्हा टाळ्या वाजवा. तुला माझी शिकवणी घ्यायच्या आधी थोडा घरचा अभ्यास, गृहपाठ करून येता येत नाही? तू जर तात्यात जिंकला ना, तुझी काही खैर नाही, सांगून ठेवते. एवढी शिकलीस तू, काय उपयोग काय तुझ्या शिक्षणाचा? ती डिग्री तुला दिली कोणी आणि दिली कशी? आण त्याला माझ्या समोर. हे बघ, तू मला काय म्हणाली होती? आपण जर एखाद्यावर चिडलो तर त्याला काय म्हणायचं? यू फूल म्हणायचं की नाही? मग गुलाब, मोगरा की झेंडूचं फूल? आणि आपण जर समोरच्यावर चिडलो तर फुलाची उपमा देऊन त्याचं कौतुक कसं करायचं? मावशी, हा फुल म्हणजे मूर्ख ग. एक मिनिट, मग अशी काय म्हणाली होतीस? फूल म्हणजे भरलेला. उदाहरण पण काय दिलं होतं? माय पोटोबा इज फुल, म्हणजे माझं पोट भरलेलं आहे म्हणाली होतीस की नाही? ही बरोबरच आहे ग मावशी. तेही बरोबर, हेही बरोबर आहे. काय ते ठरव. मग काय फूल खाऊन भरलं का पोट? अशी कशी इंग्रजी भाषा ग? एवढा श्रीमंत देश तू, 4 जास्तीचे शब्द निर्माण नाही करता आले त्यांना. आता आपल्याकडे बघ, एक शिवी द्यायची म्हणली तर 10 समानार्थी शिव्या उपलब्ध आहेत. इंग्रजी भाषा मी बनवली नाही. तू माझ्यावरती चिडू नकोस. तू एक काम कर, तू दुसरा टीचर शोध. तुला शिकवायला मला जमणार नाही. अगं ए कार्टे, मला तुमची एक मदत हवी. नो मदत. माय टीचर काही मदत करणार नाही. ठीक आहे, मग मी इकडे जातो. थांबा. अगं, त्यांना विचार तरी, त्यांना काय मदत हवी आहे? काय आहे? हे बघा, माझ्या डोक्यामध्ये एक प्रॉब्लेम आलेला आहे. म्हणजे बघा, या इथं एका पानावर लिहिलंय फुल म्हणजे मूर्ख, आणि त्याच्या खाली लिहिलंय फुल म्हणजे भरलेला. आता एक्झॅक्टली याचा अर्थ काय? मलाही हाच प्रश्न पडलाय. ही सगळी पुस्तकच चुकीची आहेत. आईला मी जर हरलो ना, या पुस्तकवाल्यांची गचंडी धरणार आहे. ती बावळट पण त्या पुस्तकवाल्यांसारखंच बोलते. एकदा मला सांगते फुल म्हणजे मूर्ख, आणि एकदा म्हणते फुल म्हणजे भरलेला. दोन्ही दगडावर पाय ठेवायचे नाही तर शर्मिष्ठा. हो टीचर, तुम्हाला येत नसेल ना तसं आम्हाला स्पष्ट सांगा. हा. मग चुकीचं सांगू नका. हा. आम्ही दुसरीकडे जातो. हा, तुम्ही तेच करा. तुम्ही दुसऱ्या कोणाकडे तरी जा. ईर
वीर वीर आनंदी काय मस्त नाचलीस तू. म्हणजे माझी बायको दिसत तर छान होतीच, पण लय झक नचली. तुला सांगू, मला जर आधी माहिती असतं की शहरात आल्यानंतर माझी आनंदी एवढी खुलेल, तर तुला कधीच शहरात आणलं असतं मी. पण वृंदाताई पण किती छान नाचलं ना वीर. खरंच म्हणजे ना, तुझा डान्स चांगला होईल मला माहिती होतं, पण ती अप्रतिम नाचली ग. मला त्यांचा नाच इतका आवडला. म्हणजे काय काय जागा तर त्यांनी इतक्या भारी घेतल्या ना. ती एक ही होती आणि मग ही नाही बेटा, खूप भारी आहेत वीर. म्हणजे बघ ना, अभ्यासात एवढ्या हुशार आणि कलेत सुद्धा पारंगत. असे पण माझ्या आनंदीपेक्षा जरा कमीच. आयला ओ चिरंजीव, हो तात्या. चिरंजीव, ओ चिरंजीव, आयला या फुलना डोकं उठलंय माझं. ती इंग्रजी भाषा निर्माण केली कोणी? चल मग. जरा अभ्यास करता येत नव्हता त्याला, केला असता काय बिघडलं असतं? एक काम करवीत, आत्ताच्या आत्ता मला त्या इंग्रजीच्या मास्तुरड्याचं नाव दे. नाही म्हणजे तुम्हाला नक्की कोणाला शिव्या घालायच्या आहेत? हे इंग्रजी भाषा लिहणाऱ्याला. पण का? काय एका शब्दाचे 4 अर्थ सांगितले. आता फुल म्हणजे भरलेला, आणि फुल म्हणजे मूर्ख. हा. आता उद्या म्हणतील फुल म्हणजे कोल्हापुरी मिसळ. म्हणजे काय आम्ही खायला बसायचं का? इंग्रज कधी आपले नव्हतेच, पण आता ही शर्मिष्ठा ती पण त्यांना जाऊन सामील झाली. फुल कुठली? फुल म्हणजे कुठली? फुल भरलेली का मूर्ख? हा? बघितलं, हे असं आहे सगळं. निव्वळ मूर्खपणा, निव्वळ बावळटपणा. नाही हे बघा, या दोन्ही शब्दाचे उच्चार जवळपास सेम असले तरी त्यांचा अर्थ आणि स्पेलिंगही वेगवेगळे. मला सांगा, या एका शब्दामध्ये 2 अर्थ कशाला कोंबायचे? 2 वेगळे शब्द बनवायचे ना. आता मला सांगा, मला या बाईंना मूर्ख, बावळट, बिंडोक आणि अक्कल शून्य म्हणायचं असेल तर एका पूलमध्ये कसं काय वागलो? ओ तात्या, उगाच इंग्रजीच्या शब्दाच्या आड मला 4 शिव्या घालू नका, सांगून देते. वीर यांना सांग. नाही कांता मावशी, तात्या माझा आहे काय. बघा मी काय म्हणते, उगाच इंग्रजी भाषेवर ताशेरे ओढण्यापेक्षा तुम्ही त्याचा नीट अभ्यास करा ना. काय मराठीत सुद्धा 2 अर्थाचे शब्द आहेतच की. उदाहरणार्थ वार. हा, म्हणजे जर आपल्याला कोणी विचारलं की आज कोणता वार आहे, तर आपण हातापायावरच्या जखमा नाही दाखवत ना. नाही अहो, म्हणजे मला म्हणायचंय की हातापायावरच्या जखमा नाही दाखवत. जर आपल्याला विचारलं आज कोणता वार आहे, आपण म्हणतो आज रविवार आहे. तर काय रोज रविवार सांगायचं का? नाही तात्या, म्हणजे आज रविवार आहे ना, म्हणून मी म्हणाले की आज रविवार आहे, मग सोमवार. अजून एखादा शब्द उदाहरणार्थ. वार म्हणजे मोजमाप. म्हणजे काय म्हणता तुम्ही ते 9 वार 6 वार. आणि आनंदी म्हणाली तसंच, वार म्हणजे दिवस आणि अंगावरचे घाव आहे. म्हणजे मराठीत सुद्धा एकेका शब्दाचे 4 अर्थ आहेत, पण आपलीच मराठी असल्यामुळे आपल्याला ते लक्षात आलं नाही, असंच ना. आता नाव हा शब्दच घ्या ना. नाव म्हणजे नदीत चालवत होती नाव, आणि आपलं नाव तात्यासाहेब देशमुख. बास पुऱ्या. नाही तर काय, आधी त्या इंग्रजीनं डोक्याचा बसत आलाय. तुम्ही आणखी आम्हाला कन्फ्यूज करू नका. नाही तात्या, कन्फ्यूज नाही, कन्फ्यूज. मला कन्फ्युजच म्हणायचं होतं. कानाचा फ्यूज उडालाय माझा. जाऊ दे, मला अभ्यास करू दे. आता कन्फ्यूज कुठे शोधायचं आहे ना? काही येत नाही त्यांना. म्हणजे वृंदा, तुला अंदाज आहे का की तू किती सुंदर डान्स केलायस ते? का मला बिलीव्हच होत नाही. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की वृंदा इतकं छान नाचू शकेल. म्हणजे खरंच मला असं झालं ना वृंदा, की तुझं किती कौतुक करू आणि किती नाही असं झालंय मला. अरे मग कर की कौतुक, त्यासाठी सरकारची परवानगी नाही घ्यावी लागत. वृंदा, तुला सांगू का, मी एवढा भारावून गेलो तुझा नाच बघून, एवढा भारावून की मला कळतच नाही कसं बोलावं. म्हणजे तुला सांगू का, तुझा जसा सुंदर स्वभाव आहे ना, तसाच डान्स पण मला सुंदर वाटला. म्हणजे तुझा स्वभाव तसाच्या तसा डान्स मध्ये रिफ्लेक्ट झाला होता. नाही हे बघ ना, तुला सांगतो ना, तू जशी नम्रपणे बोलतेस ना सगळ्यांबरोबर, नम्रपणे गप्पा मारतेस, तसाच
मोहक असा तो आविर्भाव होता नाचताना तुझा. हो पण आता बास नाही बास नाही, मला बोलू दे ना. मी एक चांगलं उदाहरण देतो, म्हणजे तुला कळेल. आत्ताचं उदाहरण घे. आता तू अभ्यास करत होतीस ना, मन लावून तन्री असते तुझी अशी अभ्यास करताना, तशी तू घडून गेली होती सगळं नाचताना. म्हणजे प्लीज बास बास, एवढं कौतुक नको करूस माझं. एवढं कौतुक ऐकून घ्यायची सवय नाहीये मला. सवय नाहीये, पण आज ऐकूनच घ्यावं लागेल मी जे काय तुला सांगतोय ते. हे काय सांगतोय? प्रसाद, हे बघ, तू म्हणतोयस तितकं काही नाचले नाही मी. हा म्हणजे आता तुला बायको म्हणून कौतुक वाटत असेल, पण खरं तर आनंदीताईच माझ्यापेक्षा जास्त चांगल्या नाचल्या. हे बघ, अजिबात नाही. वृंदाताई तुम्ही इतक्या झाक नाचलात ना, एकदम तोडीस तोड. आनंदीताई प्लीज, तुम्ही दोघं जण आता माझं कौतुक करणं बंद करा प्लीज. प्रसाद, अरे बाबांशी बोलायचं ना आपल्याला पूजेबद्दल, म्हणजे लवकरात लवकर हॉटेलचं काम सुरू करता येईल. हो, आता प्रसाद दादांचं हॉटेल आणि तुमचा अभ्यास जोरदार सुरू झाला पाहिजे एकदम. हो, मी आजच्या आजच हे सगळं बाबांशी बोलतो. पण काय ग वृंदा, या सगळ्या गडबडीमुळे बोऱ्या वाजला असेल तुझ्या अभ्यासाचा आज. हा, माझ्याकडे लक्ष देऊ नकोस, तू अभ्यासात कॉन्सन्ट्रेट कर. हा काय प्रसाद, तसं काहीही नाहीये. अरे मी पहाटे उठून अभ्यास केलाच होता आणि आत्ताही दुपारी अभ्यासच करत होते ना. त्यामुळे आता मी अभ्यासाला सुट्टी देणार. का? अरे असं काय करतोस? हे खाली विंग्रजीची कॉम्पिटिशन अटेंड करायची आहे ना. अरे देवा हो देवा, गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन. बाप्पा, तुझ्यासाठी आपला जीव तयार आहे बाप्पा. आणि म्हणून डेअरिंग करून तुमचं दर्शन घ्यायला आणि कोणाच्या पण घरी जायला आपण नाही घाबरत. ये बाप्पा, तुझे दिलेस त्यात लय खुश आहे. आता आणखीन काय मागणं नाही, बस असंच लक्ष असू दे. बाकी तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही म्हणाल तसं.